काय करूया, एकदा डिनॉमिनेटर जो नंबर्स आहेत त्या टर्म एका बाजूला घेऊयात. म्हणजे या ज्या टर्म आहेत ज्यांचा डिनॉमिनेटर नंबर फॉर्ममध्ये आणि ज्याचा नाही आहे ती निगेटिव्ह टर्म आहे ती राईटला घेऊया. बाकीचे सगळे नंबर्स आहेत ज्यांचा LCM काढता येईल आपल्याला. पुढचं इझी होईल म्हणून हे करायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही आहे तिथंच क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर सेम केलं चालेल, पण ते खूप लांबपर्यंत जातं. त्यापेक्षा इझी कसं होईल, जे नंबर्स आहेत ते सगळे एका बाजूला घेऊयात, डिनॉमिनेटर नंबर असणारे टर्म. आणि जे हा पार्ट आहे फ्रॅक्शन आहे, दोन्हीसुद्धा लिनियर इक्वेशन्स आहेत, डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि निगेटिव्ह आहे, तो राईटला घेऊया. हा पॉझिटिव्ह असता तर हा इथेच ठेवला असता, बाकीचं सगळं राईटला घेतलं असतं. म्हणजे पहिली स्टेप 4x + 17/18 आणि ही टर्म राईटला घेऊया. इथे राहणार आहे +x/3 आणि 7x/12 इकडे येणार -7x/12 आणि मायनस आहे ती प्लस होणार x + 16/36 इज इक्वल टू राईटला ही टर्म येणार आहे म्हणजेच 13x - 2 डिवायडेड बाय 17x - 32. पहिली स्टेप लिहिली का बघा. आणि मग पुढचं काम काय महत्त्वाचं, 18, 3, 12 आणि 36 यांचा LCM काय. LCM ऑफ 18, 3, 12 and 36 is 36. 36 सगळ्यांच्या टेबलमध्ये. म्हणजे याला 18 2 जा 36, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. याला 12 ने, याला 3 ने आणि याला 1 ने. म्हणजेच थोडक्यात काय तर बोथ साईडला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 36 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे 36 ने मल्टिप्लाय केला की इथे करतो मी पाहिजे तर मल्टिप्लाय बाय 36, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार नाही. इथे मल्टिप्लाय बाय 36 हे सॉरी इथे नाही, राईटला मल्टिप्लाय बाय 36 दोन्ही साईडला डिनॉमिनेटर LCMनी मल्टिप्लाय करतो. हे खाली लिहित नाही. आता बघा, ज्यावेळेस इथे 36 ने मल्टिप्लाय करणार पहिल्या टर्मला 18 2 जा 36, देअरफॉर 2 मल्टिप्लाय बाय 4x + 17 असं राहील. x/3 ला 36 ने मल्टिप्लाय केलं, 3 12 जा 36 म्हणजे 12x येईल. मायनस 7/12 ला 36 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 12 3 जा 36, 3 × 7x येईल. आणि प्लस 36 ऑलरेडी आहे, 36 ने मल्टिप्लाय केल्यावर कॅन्सल होईल म्हणजे x + 16 इज इक्वल टू राईट साईडला 13x - 2 ला मल्टिप्लाय बाय 36 डिवायडेड बाय 17x - 32 चालेल. आणि मग लेफ्ट साईडमध्ये डिनॉमिनेटरची कोणतीही टर्म राहिलेली नाही आहे. मल्टिप्लाय करून घ्या, बाहेरचे नंबर्स आहेत त्यांनी 2 ने मल्टिप्लाय केलं. 8x + 34 + 12x - 21x + x + 16 इज इक्वल टू 13x - 2 डिवायडेड बाय 17x - 32 आणि मल्टिप्लाय बाय 36. आणि इथे मग लाईक टर्मचे ॲडिशन करूया. आणि 34 आणि 16चे ॲडिशन. 8 + 12 20, 20 - 21 -1x + 1x. अरे x कॅन्सलच होतोय का, लेफ्ट साईडला काहीच की x कॅन्सल होतोय म्हणजे 0x राहतोय, नाही लिहिला तरी चालेल. 34 + 16 म्हणजे 40, 6 + 4 10, 3 4 5 50 येते का, 50 इज इक्वल टू राईट साईडला 13x - 2 मल्टिप्लाय बाय किती 36 डिवायडेड बाय 17x - 32. आता इथे लेफ्टला 50 आहे, इथे 0x आहे, नाही लिहिले तरी चालतील. क्रॉस मल्टिप्लाय करूया 50/1 म्हणजे हा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय होणार. देअरफॉर 50 मल्टिप्लाय बाय काय 17x - 32 इज इक्वल टू इकडे 36 मल्टिप्लाय बाय 13x - 2 आणि मग 50 ने मल्टिप्लाय करूया. जर हे मोठे नंबर होत आहेत, ॲक्च्युली इथे अजून छोटे नंबर करू शकतो. दोन्ही साईडला जर 2 ने डिवाइड केलं तर इथे 25 येणार आणि इथे किती येणार 18.
हे केलं तर बरं होईल, नाहीतर नंबर खूप मोठे येतील. त्यापेक्षा 25 आणि 18 आलेले बरे पडतील. 50ला आणि 36ला कॉमन आहेत म्हणून दोन्ही साईडला कशाने डिवाइड केलं आपण? 2ने. 2 1 जा 2, 2 25 जा 50 आणि 2ने डिवाइड केल्यानंतर 36च्या ऐवजी 18 येईल. म्हणजेच इक्वेशन कसं येईल बघा, 25 × 17x - 32 इज इक्वल टू 18 × 13x - 2. शेवटचं एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेशन त्यांचं म्हणणं आहे की जास्त आलं पाहिजे, करावं लागलं पाहिजे. 32 इज इक्वल टू 18 × 13x - 2 आणि मग मल्टिप्लाय करूया. 25 × 17 किती आलं आहे? केलं आहे का कोणी? सांगा की. 25 425 425x मायनस 32ला 25 ने मल्टिप्लाय केलं तर 800 इज इक्वल टू 18 × 13. अजून नंबर लहान नाही करता येणार, त्यामुळं किती? 234 x मायनस 18 × 36. एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया, म्हणजे 234x लेफ्टला येतील, हे आहे तिथे राहतील. -800 राईटला जातील, हे आहे तसे राहतील. म्हणजे पुढची स्टेप कशी येणार आहे? 425x therefore 425x मायनस किती? 234x 234x इज इक्वल टू राईटला -36 आहे, लेफ्टला -800 राईटला गेल्यावर +800 -36 आणि मग 425 मधून 34 234 मायनस होतात का? किती येईल? 191x इज इक्वल टू 800 - 36 764 आणि मग 191च्या मल्टिपल आहे का? x इज इक्वल टू 764 डिवाइड बाय 191. 191च्या 4 टाइम्स किती येते? 4 1 जा 4, 4 9 जा नाही येत. 4 आन्सर 4 येते सर. 4 सर. हां बरोबर. x इज इक्वल टू किती? 4 येईल. याला सगळ्यांचं क्वेश्चन झालं का? लिहून बघा. सोल्युशन झालं का? Application of linear equations to practical problems. Next heading लिहा. Application काय होतं? Applications of linear equations to practical problems. एकदा अटेंडन्स बघूया का आपण. अक्षरा आहे, आर्या आहे, चारुशिला आहे, सरित आहे, नियती आहे, समर्थ आहे, राशी आहे, रणवीर आहे, प्रीती आहे, तबसुम, ज्ञानेश्वरी, अनुष्का, प्रज्वल, श्रेया, अपूर्व आणि आदित्य. म्हणजे राहिला कोण? सानिका, नवीला आणि आर्यन. आदिती एक नाही आहे ना, अपूर्व आहे. ठीक आहे. 9चं हां लिहून घ्या. 9चं समर्थ आहे, चारुशिला आहे, आर्या आहे आणि आदित्य आहे. नेटचे 1 2 3 4
5 6 ठीक आहे, आहेत सगळे, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन घेऊया, देतो मी बाजूला. क्वेश्चन लिहायचा व्यवस्थित अगोदर. क्वेश्चन नंबर 1, अ नंबर इज सच दॅट it is as much greater than greater than 84. As it is less than 108. फाइंड इट. असा छोटासा छानसा क्वेश्चन दिलाय, पण झालं सगळ्यांचं. समर्थ लिहून झालं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. आणि प्रश्न झाल्यानंतर हे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत, वर्बल फॉर्ममध्ये जे क्वेश्चन असतात, आपल्याला लिनियर इक्वेशन असेल किंवा क्वाड्रेटिक असेल, सगळीकडे एकच मेथड. वर्ड प्रॉब्लेम असेल तर फॉलो करायचे की व्हेरिएबल काय वापरायचा, दुसरं दिलेल्या कंडिशनवरून मॅथमॅटिकल इक्वेशन काय तयार करता येईल, आणि मग पुढचं सॉल्व करता येतं आपल्याला. अवघड कुठे, सॉल्व करणं अजिबात नाही आहे. अवघड काय आहे तर दिलेल्याचा अर्थ काय आहे, मिनिंग समजून घेऊन ते एक्सप्रेस करायचं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. एवढं जमलं. पहिली गोष्ट एक्स कशाला म्हणायचं, म्हणजेच व्हेरिएबल कोणता म्हणायचा, त्यानंतर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय येणार, एवढं जर लक्षात आलं की बाकीच्या गोष्टी सगळ्यांना येतात. ॲज अ प्रॅक्टिस आपण ऑलरेडी आता केलेलं आहे. पुढचं कॅल्क्युलेशनचं टेन्शन नाही आपल्याला. आपल्याला कशाचं टेन्शन आहे की आता एक्स कशाला म्हणायचा आणि क्वेश्चन काय दिलाय. करूया सुरुवात. कुठून करूया सांगा. आता दिसते का क्लिअर. अजून सगळ्यांना ब्लर दिसते का अजून पण. हां ठीक आहे. बघा, फाइंड इट म्हणजे कोणता तरी नंबर फाइंड करायचा आहे. कोणता नंबर फाइंड करायचा आहे. अ नंबर इज सच दॅट, असा नंबर आहे ज्याचं त्यांनी सांगितलंय काहीतरी आहे, तो नंबर एक्स म्हणूया. लेट अ नंबर जो फाइंड करायचा आहे. अरे प्रज्वल, तुला माहिती आहे का, हा जो माझा वेबकॅम आहे ना, तो वेबकॅम कॅमेरा आहे ना त्याचा, तो खूप भारीतला 1.5 लाख 2 लाख 4 लाखाचा नाही आहे. तो बिचारा काय करतोय माहिती आहे, मी इकडे बघितलं त्याला चेहराच दिसत नाही, डोळे दिसत नाहीत. मोबाईलवरती कधी बघितलं असेल ॲटो फोकसचा ऑप्शन असतो, मग डोळे दिसत नाही, त्याला कळतच नाही कुठं बघायचं, त्यामुळे त्याचं ब्लर होऊन जातं सगळं. आणि मग मी असं बघायला लागलो ना, तो बरोबर बघतो, मग अक्षरं छान दिसतात. आता दिसत आहेत का छान. हां, थोड्या वेळ वाट बघ की रे, थोडंसं त्याला बिचारायला कॅमेऱ्याला. तू मला नाही बोलत आहे, हे 2-2 3-3 वेळा कोणाला सांगतोय माहिती आहे, त्या बिचारा माझ्या वेबकॅमला सांगतोय, ज्यांनी बरेच वर्ष मला साथ दिली आहे. छान आहे तो, थोडंसं पेशन्स ठेवूया, दाखवेल तो बरोबर. एक्स मानलं. आता प्रज्वल, आता क्लिअर दिसतंय का. हां सांग आता याचा अर्थ काय, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय येणार, कोण सांगेल. ॲक्च्युली प्रज्वलला विचारलंय मी, पण कोणीही सांगू शकता. 8 पण 9 पण आणि 10 पण सगळ्यांना अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे विचार करायला. एक्स जो फाइंड करायचा नंबर मानलेला आहे आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येणार. एकदम सिम्पल आहे, पण त्यात पण तेवढं सिम्पल पण नाही आहे. अवघड वाटत नाही, पण चुकण्याचे चान्सेस आहेत. सांगा, विचार करा, प्रश्न लिहा. प्रश्न लिहिल्यानंतर
क्वेश्चन वाचा, नाही समजलं तर परत वाचा आणि परत नाही समजलं तर अजून एकदा वाचा. समजत नाही तोपर्यंत वाचा. हां, मच ग्रेटर देन म्हणजे काय? मच ग्रेटर दॅन म्हणजे हां, मच म्हणजे मचचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. हे या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे मच. ही इज मच ग्रेटर दॅन 84 ॲज इट इज लेस दॅन, याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. इट इज मच ग्रेटर दॅन 84 ॲज इट इज लेस दॅन 108. याचा अर्थ काय? याचाच अर्थ तुम्ही मला सांगा, मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बनवूया. सांगा. 84 च्या पुढची संख्या पण 108 च्या आतली संख्या. हे बरोबर आहे की, पण त्यांना नक्की म्हणायचं आहे काय? बरोबर आहे, तुझं म्हणणं आहे 84 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 108 पेक्षा लहान संख्या आहे. पण 84 पेक्षा मोठी कोणती संख्या आहे? मग एक्सची व्हॅल्यू 85 येणार का, 86 येणार का, 87 येणार का? नक्की कोणती येणार? कोण सांगेल अर्थ? स्वरितने ट्राय केला. स्वरित परत काहीतरी बडबडू नको. तू सांगितलेलं बरोबर आहे, विचारलेलं बरोबर आहे. आता बाकीच्यांना ट्राय करू दे की नक्की काय सांगायचं आहे, क्वेश्चनमध्ये काय एक्सप्रेशन येणार आहे. बाकीच्यांनी विचार करायला हरकत नाही आणि सांगा मला काय येऊ शकतं. त्यांचं म्हणणं काय आहे? 84 पेक्षा ग्रेटर आहे आणि 108 पेक्षा लेस आहे, एवढंच म्हणणं आहे का त्यांचं? एक नंबर आहे जो 84 पेक्षा ग्रेटर आहे आणि 108 पेक्षा लेस आहे, एवढंच म्हणणं आहे का त्यांचं? जो नंबर आहे x तो 84 पेक्षा जेवढा जास्त नंबर्सनी ग्रेटर आहे तेवढंच नंबर्सनी 108 पेक्षा लेस. बघा समजते काय? बरोबर आहे. 84 पेक्षा जेवढा मोठा आहे, मच ग्रेटर म्हणजे, आणि ॲज इट इज, मच आणि ॲज हे जास्त इंग्लिश तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा, ग्रामर असेल किंवा ते फॉर्मॅट असेल. जेवढा 84 पेक्षा जास्त आहे तेवढाच 108 पेक्षा हा कमी आहे. याचा अर्थ असा की 84 पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ यांचा डिफरन्स जेवढा असेल, एक्स मोठा आहे माहीत आहे आपल्याला, एक्स मायनस 84, जेवढा डिफरन्स असेल तेवढाच डिफरन्स कोणाचा असणार आहे? एक्सपेक्षा 108 किंवा 108 पेक्षा एक्स तेवढाच लहान आहे. याचा अर्थ 108 मधून एक्स मायनस केल्यानंतर यांचा डिफरन्स, म्हणजे यांच्यामध्ये जर 10चा डिफरन्स असेल तर यांच्यामध्ये सुद्धा 10चाच डिफरन्स आहे. म्हणजेच एक्स मायनस 84 जेवढी व्हॅल्यू असणार आहे तेवढीच व्हॅल्यू 108 मायनस एक्स असणार आहे. एवढं झालं की एक्सप्रेशन तयार झालं. लिहून घ्या. हे मच ग्रेटर ॲज इट इज हा जो फॉर्मॅट आहे ना, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण हे ज्यावेळेस एक्झामिनरला वाटतं की थोडासा गुगली टाकावी, त्यावेळेस हे गुगली अशी टाकली जाते आणि मग ते खेळायला थोडंसं अवघड जातं. बाकीचं सॉल्व करता येईल तुम्हाला. -x लेफ्टला आल्यानंतर x प्लस एक्स होईल आणि 84 राईटला गेल्यानंतर मायनसचं 108 प्लस 84 होईल. म्हणजेच 2x इज इक्वल टू 184 प्लस 8 किती? 192. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 192ला 2ने डिवाइड करा. 90 किती? 7 6 96. एक्सची व्हॅल्यू 96. आणि मग कन्फर्म करायचं असेल तर चेक करून बघा. 84 आणि 96चा जेवढा डिफरन्स आहे, म्हणजे जेवढा 96 हा 84 पेक्षा जेवढा ग्रेटर आहे तेवढाच 108 पेक्षा लेस आहे. दोन्हीचा डिफरन्स सेम येणार आहे. 84 96 मायनस 84 किती? 8 आणि 108 किती? 12. आणि 108 मायनस 96 पण 12 येते का? डिफरन्स येतोय बरोबर, म्हणजे बरोबर आहे. आणि मग एवढंच आन्सर. इथून इथे सुरुवात करायची. हां बोला. असं केलं तर डायरेक्ट x इज इक्वल टू 108 प्लस 84. x इज इक्वल टू का 2x इज इक्वल टू? मग 108 प्लस 84 किती येते ॲडिशन? 96 येते का? मग एक्सची व्हॅल्यू कशी येईल? ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. अ नंबर इज 56 ग्रेटर दॅन द, हे क्वेश्चन वरती लिहितो मी.
a number is 56. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, सगळेच महत्त्वाचे आहेत, पण फरक तुमच्या लक्षात येईल लगेच. दॅन द ॲव्हरेज ऑफ इट्स थर्ड quarter and 1/12. TW 12चं स्पेलिंग बघा, TWEL. ट्वेल्थ 1/12. फाइंड इट. आधीचं क्वेश्चन झालेलं आहे सगळ्यांचं सॉल्व करून, कुणाचं बाकी नाही आहे. क्वेश्चन आणि सोल्युशन समजून घ्यायला काय अवघड जातंय का रे? नाही सर. समजतंय का? सगळ्यांना समजतंय? कारण प्रॉब्लेम हां 7. हां. अरे काय कोणाचं आन्सर आलं? माझं सर प्रज्वल. कसं काय आलं प्रज्वल? नाही गिरे बरोबर. प्रज्वल 2 + 5 किती? 7. बरोबर आहे. बघू दे. मग एवढं सोपं एक्झाम्पल एवढं लिहिलं असतं का मग मी? तू कसं काय लगेच 7? क्वेश्चन लिहायला पण एवढं कमी वेळ लागत नाही, तरी तू तेवढ्या वेळामध्ये कसं काय सांगितलं? गंमत आहे की काय केलं सांग? नको सांगू, जाऊ दे, माझं डोकं चालायचं नाही. अरे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. एक्स कशाला म्हणायचं? तर नंबरला, जो नंबर फाइंड करायचा तो. लेट द नंबर बी एक्स. आणि मग सुरुवात करूया. लेट जो नंबर फाइंड करायचा आहे तो एक्स मानला, आणि मग त्यांनी काय दिलंय, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येईल? हां, सगळ्यांनी मला नसेल सांगायचं स्वतःसाठी नोटबुकमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. नोटबुकमध्ये लिहा, चुकू दे, काट मारा, त्याच्यावर तयार करा काहीतरी. त्यांनी काय सांगितलंय त्याच्यासाठी विचार करा. तोपर्यंत मी पाणी पितो. हां, गंमत आहे ह्याच्यामध्ये, खूप छान मोठी गंमत आहे. मोठी, छोटी नाही. तुम्हाला हे माहिती आहे? हां, आन्सर 56 पेक्षा जास्त आहे का कमी? A + B + C. सॉरीत ना. हो. हां, एक रिक्वेस्ट करू का? थोड्या वेळ शांत बसणार? थोड्या वेळ, एवढं एक्झाम्पल होईपर्यंत. 3 नंबर आहेत बघा, लक्ष द्या. 3 टर्म आहेत, त्यांचा ॲव्हरेज काढायचं आहे. समजा 2 टर्म असतील, ए आणि बी, यांचा ॲव्हरेज काय येतं? A + B / 2. ॲव्हरेजचा अर्थ समजतो सगळ्यांना? बापरे, हे कोण होतं? हां, ए आणि बी 2 टर्म असतील तर ॲव्हरेज काय असतं? A + B/2. 3 टर्म असतील तर त्यांचा ॲव्हरेज काय येणार? तिन्हीची ॲडिशन / 3. म्हणजे यांना ज्याच्याबद्दल बोलायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे,
ते ॲव्हरेज म्हणजे 1/3, क्वार्टर आणि 1/12 यांचा ॲव्हरेज काढायचा आहे. म्हणजे तो जो नंबर आहे त्याच्या 1/3 नंबर, त्याचा क्वार्टर म्हणजे 1/4 माहिती आहे आपल्याला, क्वार्टर म्हणजे 1/4 आणि 1/12 परत एकदा त्याचा जो नंबर आहे एक्स नंबर मानला आहे तर त्याचा 1/3 नंबर काय येणार 1/3 इंटू एक्स म्हणजेच x/3 चालेल. हा 1/3 झाला. क्वार्टर म्हणजे काय, एक्सचा क्वार्टर म्हणजे काय, हाफ म्हणजे x/2 येतो, तसं क्वार्टर 1/4 इंटू एक्स, 1/4 पार्ट ऑफ एक्स म्हणजेच क्वार्टर काय येणार x/4 आणि 1/12 काय येणार 1/12 इंटू एक्स म्हणजेच काय x/12. हे झाले त्यांचे हे 3 नंबर. आणि त्याचा ॲव्हरेज काय येणार तर या तिन्हीची ॲडिशन डिवायडेड बाय 3, खाली लिहायचं नाही आहे मला, मी इथे लिहितो, दोन्हीचा अर्थ तोच, डिवाइड बाय 3. हे झालं ॲव्हरेज ऑफ इट्स थर्ड म्हणजेच 1/3, क्वार्टर आणि 1/12चं ॲव्हरेज. आता हे मिळाल्यावर सांगा 56 काय प्रकार आहे आणि नंबर कुठे येणार. हा अर्धा प्रश्न मी सॉल्व करून सांगितला. पुढे काय येणार कोण सांगेल, सांगा पटकन, कोणी पण सांगा पटकन. आता येईल हे ॲव्हरेज जे आहे तिघांचं ॲव्हरेज आणि मग त्यांना 56 कुठे घ्यायचं आहे आणि नंबर कुठे येणार आहे. हां पटकन 10th वाले ट्राय करा, येईल ते. टेन्थ वाले जागे आहेत का, रणवीर सांग पटकन. हे मी ॲव्हरेज सांगितलं तिघांचं ॲव्हरेज 1/3, क्वार्टर आणि 1/12चं ॲव्हरेज 1/3 मल्टिप्लाय बाय. आणि मग त्यांनी हे जे सांगितलं आहे अ नंबर इज 56 ग्रेटर दॅन द ॲव्हरेज देन फाइंड इट. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तयार करायचं आहे, ते काय येणार एवढंच विचारतो मी, बाकीचं सॉल्व करूया. हां सांग पटकन. प्रीती, अपूर्व, हां बोला काय. बरोबर. ह्या ॲव्हरेजमध्ये बघा एक नंबर जो आहे तो इज 56 ग्रेटर दॅन, याच्यापेक्षा या ॲव्हरेजपेक्षा 56 नी ग्रेटर आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये अजून जर 56 ॲड केले तर तो नंबर मिळणार आहे. ॲव्हरेजपेक्षा 56 नी ग्रेटर नंबर आहे, याचा अर्थ हे ॲव्हरेज कमी पडतं आहे. त्याच्यामध्ये किती ॲड करायचे 56 ॲड करायचे म्हणजे दॅट इज नंबर एक्स. एवढंच कळलं पाहिजे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आता कॅल्क्युलेशन इथून पुढे सोपं होण्यासाठी प्रत्येक टर्मला हा 1/3 त्रास देईल, 3नी मल्टिप्लाय करूया प्रत्येक टर्मला. मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि इथे 3नी मल्टिप्लाय केल्यामुळे हा 3 कॅन्सल होईल. का तर 1/3 या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणजेच हा 3 कॅन्सल झाला. काय राहणार आहे बघा x/3 प्लस x/4 प्लस x/12 प्लस 56 इंटू 3 किती 168 इज इक्वल टू 3x. आणि मग सॉल्व करूया. डिनॉमिनेटर एलसीएम काढूया. 12नी मल्टिप्लाय करूया सगळ्यांना. लेफ्ट साईड आणि राईट साईडला प्रत्येक टर्मला 12नी मल्टिप्लाय करा म्हणजे इझी होईल. 12नी 3ला x/3 ला मल्टिप्लाय केला म्हणजे 3 4 जा 12 म्हणजे 4x येणार प्लस x/4 ला 12नी मल्टिप्लाय केला 3x, x/12 ला 12नी मल्टिप्लाय केला x येणार आणि 168 ला 12नी मल्टिप्लाय करावं लागेल, पर्याय नाही आहे. 168 मल्टिप्लाय बाय 12 नंतर करा आणि 12 36 36 आणि मग 7 4 7 8 8x प्लस 168 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 36. हे असंच का लिहितोय, अजून आपल्याला कॅल्क्युलेशन मोठं नाही करायचं,
बघा प्रत्येकाला 8नी डिवाइड होते का, करून टाका. 8नी नाही होत पण 4नी होईल. 4 2 जा 8, इथे 4 3 जा 12 आणि इथे 9 जा. म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी या टर्मला, या टर्मला आणि या टर्मला, तिन्ही टर्मला मी कशाने डिवाइड केलं, 4नी डिवाइड केलं. आणि मग इथे काय राहिलं फक्त 2x, इथे काय राहिलं 168 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 504 येते का बघा, आणि इज इक्वल टू 9. आणि मग 2x इज इक्वल टू, इथे घेतो पुढे 2x इज इक्वल टू 504 लेफ्टला गेल्यानंतर 9 - 504 येईल. आणि मग 2x इज इक्वल टू मायनस, बरोबर आहे का, बरोबर आहे, कारण वरती कुठे मायनस नाहीच आहे. 495 ला 2नी डिवाइड होत नाही, असला कसला नंबर रे. 72 येत आहे. काय कॅल्क्युलेशन कुठे चुकलं, 4 3 12, 3ने कॅन्सल झाला. इथे 56 3 जा 168 बरोबर आहे. आणि इकडे 3x पण बरोबर आहे. x/3 म्हणजेच x/3 x/4 आणि x/12. काय चुकलं, x/3 x/4 x/12 प्लस 56 बरोबर आहे, इज इक्वल टू x पण बरोबर आहे. आणि मग इक्वेशन 36x - 4x - 3x - x, इकडे x राहिला की रे, 36x होता इकडचा, मी नुसतं 36 लिहिला. इथे राईट साईडला 12 × 3x म्हणजे 36x यायला पाहिजे. म्हणजे हे काहीतरी चुकलं बघा. हे एक्सच्या टर्म कोणत्या आहेत, 4x + 3x + x म्हणजे 8x, ठीक आहे, प्लस 168 × 12 इज इक्वल टू 36x आहे. आणि मग 8x राईटला घेऊया, म्हणजेच 8x मायनस होतील 36x मधून. देअरफॉर 36x - 8x राईटला येणार आहे, पण मी लेफ्टला लिहितोय, काही फरक पडत नाही. 168 मल्टिप्लाय बाय 12 आणि मग 36 - 8 म्हणजे 30 - 2 28x येते का, 28x इज इक्वल टू 168 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे x इज इक्वल टू 168 मल्टिप्लाय बाय 12 डिवाइड बाय 28. आणि मग 28 4नी डिवाइड करूया, 4 7 जा 4 3 जा. आणि मग देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय येईल, 7नी डिवाइड होत आहे 168ला, 7 1 जा 7, 7 2 जा 14, राहिले 2 24. देअरफॉर x इज इक्वल टू, बघा बरोबर आहे का, 72. हे वर्ड प्रॉब्लेममध्ये हेच आहे. तुम्हाला क्वेश्चनचा अर्थ समजला. 1/3 ऑफ नंबर, क्वार्टर म्हणजे 1/4 ऑफ नंबर आणि 1/12 ऑफ नंबर, यांचं ॲव्हरेज म्हणजे यांची ॲडिशन डिवाइड बाय 3 म्हणजेच 1/3 × हे झाला ॲव्हरेज. आणि याच्यापेक्षा 56नी जास्त आहे तो नंबर, त्यामुळं मग याच्यामध्ये 56 ॲड केल्यावर तो नंबर मिळणार, एक्सची व्हॅल्यू. एवढंच कळलं पाहिजे. व्यवस्थित लिहून घ्या. समर्थ व्हिडिओ बंद नका ठेवू, चालू ठेवा, लक्ष राहील क्लासमध्ये, व्यवस्थित लिहिताल, वेळेत समजून घेताल. समर्थ कुठे फिरायला गेला का,
रिमूव्ह करूया आपण. स्वरित कुठं गेला? स्वरित व्हिडिओ का बंद दिसत आहेत बघा बाकीच्यांचे. झालं क्वेश्चन लिहून? सोल्युशन झालं. पुढचा प्रश्न लिहितो मी. अ नंबर कन्सिस्ट ऑफ 2 डिजिट्स. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. अ नंबर, हे तर कळलं असेल तुम्हाला. सगळे क्वेश्चन जे आहेत नंबरशी रिलेटेड आहेत. अजून याच्या पुढे एजशी रिलेटेड असणार आहे, त्याच्या पुढे टाईम वर्कशी रिलेटेड अशी व्हरायटी क्वेश्चनची बघणार आहे. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलमध्ये. अ नंबर कन्सिस्ट ऑफ 2 डिजिट्स. whose sum is 8. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी वेगळेपणा तुमच्या लक्षात येईल. whose sum is 8. if 18 is added to the number, if 18 is added number, its digits are reverse. असे क्वेश्चन बघितलेले 10th वाल्यांसाठी इझी जाईल हा प्रश्न. फाइंड द नंबर. 9th वाल्यांनी ट्राय करायला हरकत नाही आणि 8 वाल्यांनी शांतपणे लक्ष द्यायला हरकत नाही. पूर्ण सॉल्व केलं तर चालेल, डायरेक्ट आन्सर सांगितलं तर चालेल 10th वाल्यांनी, आणि 9th वाल्यांनी थोडासा प्रयत्न केला तर चालेल, येईल. खूप अवघड नाही आहे. अरे समर्थ, तुला व्हिडिओ चालू ठेवता येत नाही, तुला त्यासाठी मी रिमूव्ह केलं होतं, तर तू परत जॉईन करतोय असंच पद्धतीनं, कसं काय रे? बघा क्वेश्चन काय हां, क्वेश्चन लिहिलं का बघा सगळ्यांनी, आणि मग सोल्युशन बघूया आपण. हां, याच्यासाठी थोडंसं बेसिक माहीत पाहिजे, लक्ष द्या, व्यवस्थित समजेल, अवघड नाही आहे. 2 गोष्टी एक तर क्लिअर करून घेऊया आपण. एक्सपांडेड फॉर्म म्हणतात त्याला, म्हणजे 23 याच्यामधला युनिट प्लेसचा डिजिट 3 आहे तसा लिहितो आपण. एक्सपांडेड फॉर्म कसा 23चा, तर 3 आहे तसा 3 × 1, आणि 2 जो 10th प्लेसचा डिजिट आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करतो? 10ने, म्हणजे 10 × 2 असं येणार. थोडक्यात युनिट प्लेसच्या डिजिटला 1ने मल्टिप्लाय करायचं, 10th प्लेसच्या डिजिटला 2ने मल्टिप्लाय करायचं. 1 × 3 हा झाला एक्सपांडेड फॉर्म. तसंच 57चं काय येणार? 10 × 5 प्लस 1 × 7 हा एक्सपांडेड फॉर्म माहिती आहे आपल्याला. x × y, सॉरी x × y नाही, xy किंवा ab, xy नको, xy मल्टिप्लाय असल्यासारखं वाटतं. ab हा नंबर आहे, युनिट प्लेसचा डिजिट आहे b आणि 10th प्लेसचा डिजिट आहे a, तर ह्याचा एक्सपांडेड फॉर्म काय मिळेल? 10a + 1b.
म्हणजे 10a + b. बस एवढं समजलं पाहिजे. त्यानंतर अजून एक गोष्ट, 2 डिजिट नंबर आहे, या दोघांची ॲडिशन जर 10 असेल, या दोघांची ॲडिशन 10 असेल आणि पहिला डिजिट 1 असेल तर दुसरा काय येणार? 10. शबाश. परत एकदा, या दोघांची सम 10 आहे, पहिला 1 असेल तर दुसरा 9 येणार, पहिला 2 असेल तर दुसरा 10 - 2 येणार, पहिला 3 असेल तर दुसरा 10 - 3 येणार, पहिला x असेल तर दुसरा दोघांची ॲडिशन 10 आहे, पहिला डिजिट युनिट प्लेसचा डिजिट म्हणूया आपण, पहिला डिजिट x आहे, युनिट प्लेसचा डिजिट x आहे, तर दुसरा डिजिट काय येणार? 10 - x येणार. म्हणून युनिट प्लेसचा डिजिट या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या 2 डिजिट नंबर आहे, 2 डिजिट नंबर आहे आणि त्यातला युनिट प्लेसचा डिजिट आपण x मानला आणि त्यांची सम किती सांगितली? 8 सांगितली आहे, म्हणजेच टेन्स प्लेसचा डिजिट काय येणार? लेट द युनिट्स डिजिट बी x. युनिट प्लेसचा डिजिट x असेल आणि त्यांनी सांगितले आहे सिन्स द सम ऑफ डिजिट is 8, therefore टेन्स डिजिट किती येणार सांगा? काय? हां सांग. नंबर इज 35. 35 बरोबर आहे. बघा, युनिट प्लेसचा डिजिट जर x असेल आणि दोघांची ॲडिशन जर 10 सांगितली असेल तर टेन्स प्लेसचा डिजिट आहे तो 10 - x. तसंच या एक्झाम्पलमध्ये दोन्ही डिजिटची म्हणजे 2 डिजिट नंबर आहे त्यांची सम, त्यांची ॲडिशन किती सांगितलेली आहे? 8 सांगितलेली आहे. युनिट प्लेसचा डिजिट आपण काय मानला? x मानला, तर टेन्स प्लेसचा डिजिट काय येणार? 8 - x. आणि मग एक्सपांडेड फॉर्ममध्ये जर युनिट प्लेसचा डिजिट x असेल आणि टेन्स प्लेसचा डिजिट 8 - x असेल तर नंबर कसा मिळणार? नंबर इज इक्वल टू 10नी कुणाला मल्टिप्लाय करायचं? 8 - x ला प्लस युनिट प्लेसच्या डिजिटला 1नी म्हणजेच x येणार. हे आलं इक्वेशन 1. सिम्प्लिफाय करूया, पुढचं कॅल्क्युलेशन करून ठेवूया, म्हणजे पुढे आपल्याला 8 × 10 म्हणजेच 80 - 10x प्लस x म्हणजेच 80 - 9x. हे आलं पहिला ओरिजिनल नंबर, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जर याच्यामध्ये इफ 18 इज ॲडेड टू द नंबर, याच्यामध्ये जर 18 ॲड केले तर इट्स डिजिट आर रिव्हर्स, म्हणजेच टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला जातो आणि युनिट प्लेसचा डिजिट टेन्स प्लेसला. म्हणजेच त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार डिजिट जर रिव्हर्स झाले तर युनिट प्लेसला कोणता डिजिट येणार आहे? तर 8 - x. आणि टेन्स प्लेसला कोणता येणार आहे? x. आणि मग नंबर कोणता मिळणार? तर 10 × x प्लस 8 - x. हा नंबर कोणता? वेन रिव्हर्सिंग द डिजिट, नंबर ऑब्टेन्ड वेन डिजिट्स आर रिव्हर्स. इथे लिहा, नाऊ द नंबर ऑब्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द डिजिट्स. डिजिट रिव्हर्स झाल्यानंतर म्हणजे हे जे होतं युनिट प्लेसचा डिजिट x होता आणि टेन्स प्लेसचा डिजिट 8 - x होता, त्यावेळेस हा नंबर असा मिळाला. हे ॲक्च्युली इथे खाली लिहिलं पाहिजे. हा नंबर मिळाला. पण डिजिट रिव्हर्स झाल्यानंतर म्हणजे युनिट प्लेसचा 10 प्लेसला, 10 प्लेसचा युनिट प्लेसला. फॉर एक्झाम्पल 25 आहे, याच्याऐवजी काय झालं? 52. 25चा एक्सपांडेड फॉर्म काय असतो? 10 × 2 + 5. आणि 52चा एक्सपांडेड फॉर्म 10 × 5 + 2.
अशा पद्धतीनं याचा एक्सपांडेड फॉर्म आला. टेन्स प्लेसच्या डिजिटला 10ने मल्टिप्लाय केलं, युनिट प्लेसचा डिजिट ॲज इट इज म्हणजेच 1ने मल्टिप्लाय केलं. सिम्प्लिफाय करूया, सॉल्व करूया. हे किती येणार आहे 10x + 8 - x म्हणजेच किती 9x + 8 हे आलं इक्वेशन नंबर 2. आणि मग इक्वेशन 1 म्हणजे ओरिजिनल नंबर, रिव्हर्स केल्या नंतरचा जो नंबर आहे डिजिट रिव्हर्स केल्यानंतरचा नंबर तो काय आला 9x + 8. आणि मग क्वेश्चनमध्ये काय सांगितले त्यांनी की नंबरमध्ये ओरिजिनल नंबरमध्ये 18 ॲड केल्यावर हा नंबर मिळतो. म्हणजेच फ्रॉम द गिवन कंडिशन लिहूया. दिलेल्या कंडिशननुसार हा जो नंबर आहे ओरिजिनल आपला 80 - 9x प्लस या नंबरमध्ये किती ॲड करायचे 18 आणि मग त्याचे डिजिट काय होतात रिव्हर्स होतात म्हणजेच हा नंबर मिळतो. डिजिट रिव्हर्स झाल्यानंतरचा नंबर अगोदरच फाइंड करून घेतला आहे तो 9x + 8. आणि मग सॉल्व करायला लागेल. सिम्प्लिफाय करूया. 80 - 9x + 18 80 + 18 ॲडिशन डायरेक्ट केले तर चालेल. 80 90 98 येईल. 98 - 9x = 9x + 8. काय करूया एक्सच्या टर्म दोन्ही एका साईडला घेऊया. 8 इकडे येतील म्हणजेच 98 - 8 = 9x + 9x. 9x + 9x is 18x. पुढची स्टेप येतील येतो. देअरफॉर 18x = 98 - 8 is 90. आणि मग देअरफॉर x = 90 / 18 म्हणजेच किती 45 येते का नाही 45 2 अरे किती येते 18च्या टेबलमध्ये आहे का 5 18 5 बरोबर 5 म्हणजे तो जो नंबर आहे त्याच्यामधला x कोणाला मानला होता युनिट प्लेसचा डिजिट मानला होता म्हणजे x काय मिळाला 5 मिळाला आणि मग टेन्स प्लेसचा डिजिट काय आहे 8 - x. देअरफॉर 8 - x = 8 - 5 किती तर 3. देअरफॉर नंबर काय येणार तर युनिट प्लेसचा डिजिट काय मानलं आपण x ची व्हॅल्यू आली 5 आणि टेन्स प्लेसचा डिजिट 8 - x ची व्हॅल्यू आली 3 म्हणजेच नंबर काय मिळाला 35. हे वेगळं अवघड कशामुळे वाटतं तर फक्त या पार्टमुळे. हे माहीत पाहिजे जर दोन्ही डिजिटची 2 डिजिट नंबर आहे 2 डिजिट नंबरमध्ये दोन्ही डिजिटची सम जर 8 दिलेली आहे आणि त्याचा युनिट प्लेसचा डिजिट x मानला तर दुसरा डिजिट जो आहे तो 8 - x येणार आहे. दुसरी गोष्ट हे माहीत पाहिजे की जर युनिट प्लेसचा डिजिट x असेल आणि 8 - x टेन्स प्लेसचा डिजिट असेल तर नंबर कसा लिहितात तर 10 × 8 - x म्हणजेच टेन्स प्लेसचा डिजिट 10 × टेन्स प्लेसचा डिजिट प्लस 1 × x म्हणजेच हा आला ओरिजिनल नंबर. त्यानंतर ज्यावेळेस डिजिट रिव्हर्स होतात म्हणजेच युनिट प्लेसचा टेन्स प्लेसला आणि टेन्स प्लेसचा युनिट प्लेसला त्यावेळेस तो जो नंबर मिळणार आहे रिव्हर्स झाल्यानंतरचा त्यांनी सांगितलं 18 ॲड केल्यानंतर 18 ॲड केल्यानंतर डिजिट रिव्हर्स होतात म्हणजे हा नंबर मिळणार आहे कधी 18 ॲड केल्यावर. ही इक्वेशन 1 मध्ये 18 ॲड करूया म्हणजे इकडचा नंबर मिळेल. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की रिव्हर्स केल्यानंतरचा नंबर कोणता आहे तो तर 8 - x युनिट प्लेसचा डिजिट आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं 8 - x आणि x जो टेन्स प्लेसचा आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10x + 8 - x म्हणजेच 9x + 8 हा नंबर फॉर्म होणार आहे ज्यावेळेस या ओरिजिनल नंबरमध्ये 18 ॲड करणार आहे. म्हणून दिलेल्या कंडिशनवरून हे +18 = तो रिव्हर्स केलेला नंबर. इक्वेशन फॉर्म झालं. सॉल्व करायचं छानपैकी आणि x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे. नंबर फाइंड करायला सांगितलं आहे. मग नंबर कसा काढायचा तर x कोणाला मानलं होतं युनिट डिजिटला आणि मग टेन्स प्लेसचा डिजिट काय होता तर 8 - x म्हणून नंबर मिळणार. x ची व्हॅल्यू 5 आली असतील तर 8 - 5 म्हणजे 3 म्हणजेच 35 नंबर मिळेल.